नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. कसे आहात सर्व? मजेत ना? तर मस्तच राहा आणि तुमचा आजचा दिवस आरोग्यदायी जावो, आनंदात जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, आजचा आहे हा शुक्रवार आणि माझी नेहमीप्रमाणे माझी सुरुवात झालेली आहे सकाळची माझ्या बाल्कनीतून, जिथं ना मला खूप प्रसन्न वाटतं. एवढी सुंदर हिरवीगार झाडं बघितले ना तर कुणाला प्रसन्न नाही वाटणार, सर्वांनाच वाटतं. तर बघा, आज पण माझ्या झाडाला, जास्वंदीला रोज एक तरी फूल येतं, क्वचितच एखाद्या दिवशी येत नाही असं होतं. आणि आता तर रोजच येत आहेत फुलं, रोज 3-4 अशी तर फुलं येतच आहेत. माझं मोगऱ्याचं पण झाड आहे, पण त्याला एखादं फूल लागतं कधीतरी, क्वचितच. तर असो. तर बघा, आज वार शुक्रवार आणि आज आहे आमचा नॉनव्हेजचा दिवस. तर मी आज बघा, आज ही साधी सुकट मी बनवण्यासाठी घेतली. त्याच्या आधी जरा सुकट साफ करून घेतली आणि त्याचबरोबर डाळ, भात, सुकट आणि चपाती असं आजचं जेवण असणार आहे माझं. तर सुकट इकडं ना व्यवस्थित सुकट साफ करून घ्यायची, कारण ना ती खाली सुकवलेली असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना खडे, बारीक सारीक खडे असतातच आणि त्याच्यामध्ये घाण पण असते. त्याच्यामुळे सुकट चांगली साफ करूनच घ्या कधी पण. तर इकडं ना मी डाळ पण लावून घेते आणि साधी डाळ करणार आहे, कारण आज विहान नाही आहे, स्वीटूच आहे. विहान गेला आहे त्याच्या मावशीकडे मुंबईला. तो पहिल्यांदाच गेला आहे, एकटा राहील की नाही माहिती नाही. तर असं बघा, इकडे मी डाळ लावून घेते आणि लगेच इकडं मी सुकटीची पण तयारी करते. आधी हे सगळं आमच्याकडं म्हणजे नसायचं, जिकडं मी लातूर साईडला राहायची तिकडे. पण जेव्हापासून मी कोकणात आले ना, तेव्हा हे सगळं काही मी शिकले. आपली सुकट, बोंबील वगैरे जे काही आहे इकडं बनवतात, जे समुद्री मासे असतात जी सुकवलेली ती. आता बघा, त्या भागामध्ये उन्हाळी कामं काय असतात की पापड वगैरे बनवणे, डाळी बनवणे, परत वाळवणाची जे पण काही पदार्थ आहेत, सांडगे वगैरे असं काही बनवलं जातं तिकडे. पण इकडे काय असतं माहिती आहे का, कोकणामध्ये जेव्हा पण उन्हाळा पडतो ना, तेव्हा फक्त बोंबील आणून साफ करून ठेवायची, सुकट साफ करून ठेवायची, वाकट्या, असे बरेच असे सुक्या मच्छीचे प्रकार आहेत. ते सर्व काही इकडं साफ करून ना उन्हाळ्यामध्ये हेच कामं असतात आणि ती मात्र पुढं पावसाळा किंवा वर्षभराची त्यांची इकडल्या लोकांची अशी तयारी असते. तर असं बघा, तुम्हाला मी दोन्ही माहिती, म्हणजे मला तर दोन्ही माहिती झालेलं आहे की कोकणात कसं राहतात आणि बऱ्यापैकी माहिती झालेलं आहे आणि आपल्या घाटावर कसं राहतात ते. तर असो, इकडं बघा, मी कुकरला डाळ पण लावून घेतलेली आहे आणि इकडं आता करते मी सुकटीची तयारी. तर सुकट बघितलीच असेल तुम्ही, व्यवस्थित चाळून घ्यायची, म्हणजे जे घाण असेल ती खाली पडते आणि माती वगैरे, आणि त्याच्यानंतर थोडंसं फटकून पण घ्यायची. तर सुकट साफ करून झालेली आहे आणि आता मी बघा तव्यामध्ये तिला भाजून घ्यायची. थोडीशीच भाजायची, जास्त नाही भाजायची. आणि त्याच्यामध्ये ना जो ती गरम आहे तोपर्यंतच त्यात ना पाणी टाकायचं, म्हणजे काय होतं ना, ती नरम पडते आणि नंतर मग आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही. आणि त्याचबरोबर ना आपण धुवून पण निघते. आता जेव्हा आपण सुकट भाजून घेतो ना, त्याच्यानंतर त्याच्यात पाणी टाकतो, तर ती लगेच तशीच काढून आपण म्हणजे भाजी नाही करायची त्याची, तर त्याला परत 2-3 पाण्याने धुवायचं आणि मग करायचं. कारण त्याच्या ना खाली पाणी टाकलं ना आपण सुकटीमध्ये, तर त्याच्यामध्ये ना त्याच्या खाली ना जी बारीक सारीक जी खडे असतात छोटीशी, ती ना खाली जमा होतात. त्याच्यामुळं वरची सुकट असते ती घ्यायची आणि खालचं जे असतं ना ते फेकून द्यायचं. तर बघा, इकडे मी सुकटीसाठी ना माझ्याकडं जो भिड्याचा तवा आहे, जो माझा खूप फेवरेट आहे, मागच्या व्लॉग्समध्येही मी तुम्हाला शेअर केलेला आहे, तो माझा तवा आहे. मी त्याच्यात नेहमी सुकट बनवते. तर ह्याच्यामध्ये बघा, मी आधी हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आता बघा, मी हिरवी मिरची तुम्ही बघतच असाल, नेहमी ना मी उभीच टाकते. त्याचं कारण काय माहिती आहे का, ही सुकट जी आहे ना ती स्वीटू पण खाते आणि तिला ती मिरची बाजूला काढता यावी खाताना, म्हणून मी ना ती मिरची ना उभी असते ना तीच कट करून टाकते आणि एवढा काही फरक पडत नाही. म्हणजे जेवढा मिरची तिखटपणा असतो ना तेवढाच उतरतो आपल्या भाजीमध्ये.
तर असो साईडला लगेच बघा, मी जी डाळ लावली होती ना कुकरला त्याच्यातून खूप पाणी येतं. जेव्हा पण मी डाळ लावते ना ते नेहमीचाच माझा प्रॉब्लेम आहे की कुकरमधून पाणी बाहेर खूप येतं. म्हणून मी ना लगेचच काय गॅस पुसून घेतला. कारण काय माहिती आहे, जोपर्यंत ते ओलं आहे ना तोपर्यंतच निघतं आणि नंतर सुकलं ना मग नंतर मला तो गॅस आहे ना घासून काढावं लागतं त्याचं. तर इकडं बघा झाले आहे माझं म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची वगैरे सगळं काही फ्राय व्यवस्थित झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकले सुकट आणि मला थोडंसं जेवढं पाहिजे होतं ना तेवढंच मी मीठ टाकलेलं आहे. कारण काय माहिती आहे का, मीठ जरा जे आपण सुकट वगैरे बोंबील असं बनवतो ना त्याच्यात ना म्हणजे सुकवलेली जी मच्छी असते ना त्याच्यात मीठ थोडं कमीच टाकायचं. त्याचं कारण म्हणजे बघा, मिठात म्हणजे एकतर ह्या समुद्राच्या मच्छी आहेत त्या खाऱ्या पाण्यातल्याच असतात, त्याच्यामुळे त्यांना ऑलरेडी मीठ असतं. आणि त्याच्यानंतर ज्या मोठ्या मच्छी असतात म्हणजे समजा बोंबील, वाकट्या वगैरे एवढे प्रकार मला माहिती नाहीत, पण जे सुरमई वगैरे सुकवलेले असतात ना तर त्याला ना ऑलरेडी त्याला मीठ लावूनच ते सुकवलेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्यात मीठ जास्त टाकण्याच्या ऐवजी आपण जेवढं टाकतो नेहमी ना त्याच्यापेक्षा थोडं कमी मीठ टाकायचं, कारण त्याला आधीच मीठ असतं. किंवा टाकूच नका, एकदा टेस्ट बघा आणि नंतरच मीठ टाका. तर इकडं माझे सुकट शिजते तोपर्यंत ना मी इकडं चपात्याला घेते. चपात्या बघा आज जरा जास्त नव्हत्या बनवायच्या, कारण मला दुपारसाठी परत वेगळं जेवण बनवायचं आहे. ह्या फक्त मी नाश्त्यासाठी बनवते. हे माझं रोजचंच रुटीन पडलेलं आहे. सकाळचं वेगळं असतं आणि दुपारचं वेगळं. आणि बुधवार, शुक्रवार आणि रविवार ह्या 3 दिवसामध्ये तर सकाळी आणि म्हणजे फुल दिवस माझ्याकडे नॉनव्हेजच असतं. भले ते मच्छी असू दे किंवा चिकन, मटण असं जे पण असेल ते. तर इकडे माझ्या चपात्या चालू आहेत आणि इकडं सुकट शिजते. तर सुकट झाली ना की लगेचच मी ना स्वीटूला आणि माझ्या मिस्टरांना नाश्त्याला देणार आहे. कोकणात आली ना तेव्हापासून इकडे मोस्टली ना असं सकाळी नाश्त्याला सुकट वगैरे असंच असतं. आता मी इकडं शेजारी पण बघते ना, आणि सध्या ना आंब्याचा सीझन आहे. कच्चे आंबे जे असतात कैऱ्या, तर कैरी पण सुकवून ठेवली जाते. जसं बघा माझ्या इकडं जेव्हा मी तिकडं राहायची गावी, तर तिकडं मी बघितलं आहे की चिंच असते ना तर चिंचा सुकवून ठेवल्या जायच्या. फोडून मधले जे चिंचुके असतात ते वेगळे करून त्याचा मीठ लावून वगैरे असं गोळा बनवून ठेवायचा. पण इकडं आल्यापासून मी हे बघते की कैऱ्या वगैरे कैरी असते ना कच्ची, त्याला सुकवतात आणि त्याच्या ना वाळवून त्याचे जे असतात ना पीस ते ठेवतात. म्हणजे बघा असं सुकट वगैरे बनवली ना तर ती त्याच्यामध्ये ती कैरी टाकली ना तर त्याला चांगला चव येते. आणि हो, मी पण ट्राय केलेलं आहे, खूप छान टेस्ट येते. त्याचबरोबर बघा कोकम वगैरे ते तिकडं सिंधुदुर्ग, रत्नागिरी साईडला ना कोकम वगैरे ते सुकवून ठेवलं जातं. तर असो इकडं माझ्या चपात्या झालेल्या आहेत 2-3 आणि मी आता ह्यांना ना नाश्त्याला देणार आहे. तर तुम्ही बघितलंच असेल, स्वीटूला ना सुकट प्रचंड प्रमाणात आवडते आणि नॉनव्हेज पण तिला खूप आवडतं. विहान तसा खात नाही आणि तुम्हाला आज विहान माझ्या व्लॉग्समध्ये कुठंही दिसत नसेल, कारण त्याचं कारण हे आहे की तो गेला आहे त्याच्या मावशीकडे. जेव्हा माझी आई आलेली आणि मयुरी आणि वेदांत आलेले, तेव्हा त्याला ना दादा पाहिजे होता. तो दादाला बोलत होता, पण दादाची स्कूल असल्यामुळे त्याला स्कूलच्या आधीची जी तयारी आहे ती करायची होती, म्हणजे बुक्स वगैरे घ्यायचे होते. त्याच्यामुळं दादा काही थांबला नाही आणि विहानना दादासोबत जायचं म्हणून हट्ट धरत होता. त्यासाठी तो गेला आहे बघा 2 दिवस. तो आता येणार आहे उद्या परत, कारण मलाही करमत नाही आहे तो नाही तर. असो इकडं बघा मी इकडं त्यांचा नाश्ता चालू आहे तोपर्यंत ना मी माझे कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत. कपडे मी हातानेच धुते आणि फक्त सुकण्यासाठी मशीनमध्ये टाकते. कारण काय माहिती आहे का, कपडे आपली जे असतात मशीनमध्ये टाकलं ना तर ती लवकर खराब होतात. म्हणजे बनेन वगैरे असेल तर त्याचा ना कलर खूपच डल होतो बघा पांढऱ्या कपड्यांचा. तर इकडे ना माझे कपडे झालेले आहेत आणि मशीनमध्ये ना मी आज मोठं ब्लँकेट टाकलेलं आहे. आता पावसाळा चालू होण्याच्या आधीच ना थोडंसं जी आपली मोठी कपडे आहेत ना माझे ब्लँकेट वगैरे ते सर्व थोडं थोडं मी धुवून ठेवणार आहे. म्हणजे ना त्याचा नंतर वास येणार नाही पावसाळ्यामध्ये.
पावसाळ्यामध्ये भले मी कपडे धुवन पण ते व्यवस्थित सुकणार नाहीत. आता ऊन भरपूर आहे तर कडक सुकतील कपडे, म्हणून आता मी जे आहेत ते रोज थोडे थोडे कपडे, जी माझी मोठी कपडे आहेत ब्लँकेट वगैरे, ते धुवून घेणार आहे. तर इकडं मी कपडे टाकलेले आहेत मशीनमध्ये सोकिंगसाठी आणि इकडे घेतले मी डाळ करण्यासाठी. आता दुपारसाठी फक्त डाळ आणि भातच असणार आहे माझा जेवणामध्ये. तर डाळीसाठी बघा मी जिरं, मोहरी आणि लसूण, हिरवी मिरची तर मी डाळ शिजतानाच घेतलेली आणि वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकली. ॲक्च्युली फोडणी देतानाचा माझा व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. त्याचबरोबर बघा इकडं मी भात पण लावून घेणार आहे कुकरला आणि तुम्ही बघू शकता एवढं सगळं आवरल्यानंतर भांडी किती पडलेली आहेत. तर हातासोबतच ती भांडी पण घासून घेते. इकडं माझ्या मशीनमध्ये कपडे सुकेपर्यंत आणि ब्लँकेट पण मी मशीनमध्ये धुण्यासाठी लावलेलं आहे, तोपर्यंत नाही, इकडं माझं भांडे होतील तोपर्यंत घासून. एवढी सगळी कामं आटपून मला परत जायचं होतं क्लासला. तर क्लासला मी कुठं जाते, काय करते, हे मी तुम्हाला हळूहळू माझे येणाऱ्या व्लॉग्समध्ये मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहे. तर फक्त मी ना माझे सबस्क्रायबर वाढण्याची थोडीशी वाट बघते. तर जसे माझे सबस्क्रायबर वाढतील ना तसं मी बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझं मुलांचं रुटीन कसं आहे, म्हणजे माझं रुटीन तर मी तुमच्यासोबत शेअरच करते. परत जेव्हा विहानची स्कूल चालू होईल तेव्हाचं रुटीन कसं आहे असणार आहे ते सर्व काही तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तर इकडे बघा माझे भांडे घासून होत आहेत आणि मला आता निघायचं आहे क्लासला आणि नंतर जो पण माझा शूट असेल तो नंतर क्लासवरून आल्यानंतरच असेल. तर विहान नसल्यामुळं प्रॉब्लेम असा होणार आहे की आता मला ना स्वीटूला सोबतच घेऊन जावं लागणार आहे क्लासला ना ती शांत बसत नाही. तसं मी तिथं मॅडमशी पहिलं म्हणजे क्लिअर केलेलं होतं की म्हणजे त्यांनाही म्हणजे माझी जी प्रॉब्लेम आहे ते सांगितले होते की म्हणजे मुलांना मला घेऊन यावं लागेल किंवा मुलांचा थोडा ॲक्च्युली टायमिंग माझा 11 ते 3 आहे किंवा मग 11 ते 5 असा असतो टायमिंग क्लासचा. पण मुलं असल्यामुळं मी मुलांना झोपवून जाते, त्यामुळं मॅडमने मला ना थोडंसं त्यांनी मला ॲडजस्ट केलेलं आहे आणि मी 3 तास किंवा 2 तासासाठीच मी क्लास करून येते. तर आता कुठला क्लास करते, काय करते हे मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे. तर माझे व्हिडिओ तुम्ही फक्त कंटिन्यू बघत चला. तर इकडं माझे कपडे बघा, भांडेही झालेले आहेत, किचन वगैरे मी पूर्ण साफ करून घेतला आणि इकडं ना मी माझे कपडे पूर्ण सुकत टाकते आणि जे कालचे कपडे होते जे मी काढून ठेवले त्याही लगेच मी घड्या वगैरे घालून व्यवस्थित ठेवून देते, कारण सगळं काही आवरून मला जायचं आहे. आल्यानंतर परत ना स्वीटू खरं विहान नाही आहे तर तिलाही करमत नाही आहे बघा. विहान असेल तर ना दोघंजणं छान खेळतात, मस्ती भांडणं पण करतात पण खेळतात. तिची स्वीटूची नाही एक सायकल आहे बाहेर ठेवलेली, तर त्याच्यावर ना विहान पुढे बसतो आणि स्वीटू पाठीमागे. एवढं छान वाटतं ना दोघंजणं खेळतात तेव्हा. विहान मी कामं करत असेल ना तेव्हा तो तिला घेऊन खेळतो, कारण आता सध्या सुट्ट्या आहेत म्हणून. तर असं बघा इकडं कपडे वगैरे घडे करून झालेले आहेत माझ्या आणि कपाटात वगैरे ठेवून सगळं घर आवरून ना मी जाते आता क्लासला आणि नंतर क्लासवरून आल्यानंतर मी सगळं बाकीचं शूट करते, कारण आता मला स्वीटूला पण घेऊन जायचं आहे क्लासला. कुठे आहे चावी? कुठे आहे चावी? नाही आहे माझ्याकडं. कुठे आहे? तर क्लासमध्ये गेल्यानंतर ना क्लासमधल्या मुलींनी ना तिच्या हातावर मेहंदी काढलेली, तिला नेल पेंट लावलेलं, ती एवढी खुश झालेली ना सर्व काही बघून. तर असो संध्याकाळी आल्यानंतर बघा रात्री आमच्या इकडं पाऊस पडला आणि पावसामध्ये बघा ती किती एन्जॉय करते स्वीटू. पण
पण सांगते प्रॉब्लेम हा झालेला की एवढासाच पाऊस पडला पण आमच्या इकडची सर्व लाईट गेलेली, त्याच्यामुळं रात्री 11:30पर्यंत खूप गरमी आणि मच्छरांनी एवढं परेशान केलं, म्हणून आम्ही रात्री 11:30 वाजेपर्यंत परत खाली पार्किंगमध्ये होतो. तर असो बघा, आजचा व्हिडिओ मी आता इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. तर भेटूयात आता उद्याच्या ब्लॉग्समध्ये.